रंजू मनवाला फोन लावलास का? अहो माई मी कधीपासून फोन करते तिला, उचलतच नाहीये ती. अगं पुन्हा एकदा फोन लाव. ए नंदा लाव ग तिला फोन जरा. मम्मा मी काहीतरी इम्पॉर्टंट काम करतेय ना, तू कर फोन. माई किती जीवाला घोर लावून घेताय तुम्ही. तुम्ही बसा बरं आधी. आणि गोळ्या घेतल्यात का? या सगळ्यामुळे तुमची तब्येत बिघडेल. राजवीर आणि मनवा आल्याशिवाय मला आता चैन पडणार नाही. हे बघा आल्याच मनवा वहिनी. मनवा ये बैस बैस. धन पाणी आहे. हो आंटी. काय झालं मनवा? कुठे आहे राजवीर? भेटला का तुला? हो माई, झाली आमची भेट. अगं मग आता कुठे आहे तो? ते ऑफिसला गेले. मनवा वहिनी अगं सांग ना मनवा, कुठे भेटला राजवीर? ते अर्जुनच्या फार्म हाऊस वरती गेले होते. अरे देवा, हे म्हणजे काखेत कसा गावाला ह्यातला प्रकार झाला. रंजू तू जरा गप्प बस ना. मनवाला बोलू दे आधी. मनवा ठीक आहे ना ग तो? हो माई ठीक आहे ते. अगं पण येणार कधी राजवीर घरी? ऍक्च्युली त्यांची एक अर्जंट मीटिंग होती म्हणून ऑफिसला गेलेत. मीटिंग झाली की येतील घरी. बघितलं ना माई, तुम्ही उगीच टेन्शन घेत होता. मला वाटलं आता काय पोलिसांकडे जावं लागतं का काय. रंजू बस झालं ना, जाऊ दे तो विषय आता. मनवा तू आता विश्रांती घे बरं. माई मी काय म्हणते, आता दादा आलाय ना तर काहीतरी गोड व्हायला हवं. वहिनी तू ना मस्तपैकी गाजराचा हलवा कर तुझ्या पद्धतीने. नाही नाही मनवा आता काही करणार नाही. तू आणि रंजू आजच्या स्वयंपाकाचं बघा. हा? मी हो आणि मी आहे ना मदतीला. मनवा तू फ्रेश होऊन आराम कर. मी आहे यांच्या बरोबर. माई पण मला अभ्यास आहे ना. अभ्यास रात्री कर. आत्ता चल बरं कामाला. अगं चल ना, उठ चल लवकर. मिस्टर राजवीर, छान झालं प्रेझेंटेशन, आवडलं. थँक्यू मिस्टर पाठक. आणि हो, तुमच्याबद्दल जे काय ऐकलंय खरंच म्हणजे हे प्लॅनिंग आणि मार्केटिंग मध्ये तुमचा कोणीच हात पकडू शकत. मी तुम्हाला शब्द देतो, आतापर्यंत जी क्वालिटी आम्ही मेंटेन केली त्यापेक्षा जास्त चांगली क्वालिटी देऊ. आणि आय एम शुअर आमची कंपनी तेवढी कॅपेबल आहे. ऑफकोर्स तुमचं प्रोडक्ट चांगलंच असणार. मार्केटमध्ये तुमच्या कंपनीचं नाव आहे. थँक्यू. इथून पुढची प्रोसिजर करण्यासाठी माझी टीम तुमच्या टीमच्या टच मध्ये राहील. ओके ओके, सी यू देन. यस. मिस्टर पाठक, यशोधन मोहिते पाटील. अच्छा, म्हणजे तुम्ही. मी राजवीर सरांचा लहान भाऊ. अच्छा अच्छा, ऑल द बेस्ट. थँक्यू. दवे लगेच कामाला लागा. लवकरात लवकर अग्रीमेंट करा आणि त्यांच्या लिगल टीमला पाठवा. हो सर. आणि आपल्या स्टाफला सांगा हे काम किती महत्वाचं आहे. हो सर, मी बाहेर गेल्यावर लगेच सगळ्यांना ब्रीफ देतो. दवे तुम्ही पेपरवर्क करा, मी स्टाफला ब्रीफ देतो. ब्रीफ नीट देणं खूप गरजेचं आहे. सर डोंट वरी, मी देतो ब्रीफ स्टाफला. दवे बघत काय बसलाय, जा कामाला लागा. हो. मीटिंगला का आलास तू? कोणी बोलवलं होतं तुला? सर मला वाटलं काय वाटलं? ऑफिसमध्ये येऊ दे, तो म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये इन्क्लूड करेल मी तुला. कोण आहेस तू? काय समजतो स्वतःला तू?
तुझं आडनाव मोहिते पाटील आहे म्हणजे या कंपनीचा मालक झाला तू. आणि हे भाऊ वगैरे ना ते घरी, इथे नाही. आणि ही कंपनी मी माझ्या हिमतीवर उभी केली आहे. तुझ्यासारखं आयतं नाही मिळालं मला. कुठल्या बेसिसवर आला होतास या मीटिंगला? साधं प्रेझेंटेशन बनवता येत नाही. जर आपल्या इंटर्न कडून शिकून हे प्रेझेंटेशन कसं बनवतात त्याला जास्त अक्कल आहे तुझ्यापेक्षा. शेवटची वॉर्निंग देतो, परत न विचारता असं कुठल्याही मीटिंगला यायचं नाही. घरी बसवेल ना. निघा. राजवीर मोहिते पाटीलला जिंकायला खूप आवडतं हे तुम्हाला माहिती होतं मला. तरी तुम्ही अशा वागला. तुम्ही हो म्हणाला असता तर तुमच्या बर्थडेच्या दिवशीच सगळं संपलं असतं. मी त्या दिवशी तुम्हाला एवढं छान गिफ्ट दिलं, मस्त सरप्राईज दिलं. तुम्ही आयुष्यात कधी सेलिब्रेट केला नव्हता तसा सेलिब्रेट केला तुमचा बर्थडे. आता तुम्हाला कळलं असेलच, माझ्या ऑफरला नाही म्हणून तुम्ही खूप मोठी चूक केली होती. ते झालं. पण आता जर तुम्ही मी सांगेन तसंच वागत राहिला तर आय प्रॉमिस तुम्हाला कधीच कुठलाही त्रास होणार नाही. राजवीर, मला बोलायचे तुझ्याशी. माई मी फ्रेश होऊन आलो जरा. नाही, मला आत्ताच बोलायचे तुझ्याशी. काय झालं? अरे एवढं सगळं झालं तरी काय झालं म्हणून तू विचारतोयस? काय चाललंय तुझं राजवीर? कुठं होतास तू? माई प्लीज जाऊ दे ना तो विषय आता. अरे असं कसं जाऊ दे? ही काय पद्धत झाली का वागायची? एक फोन नाही करता आला तुला? तुला 1000 वेळा सांगितलंय, तुला पाहिजे तिकडे जा पण घरात सांगून जा. अरे माझा नाही मनवाचा तरी विचार करायचास. जीवाला घोर लावला होतास तू. सॉरी माई. सॉरी म्हणून काय होणार आहे? तुला माहितीये का, मनवा कालपासून जेवलेली नाहीये. राजवीर तू सांग, बरोबर आहे का तुझं वागणं? आता तुझं लग्न झालंय बाळा. तू तुझ्या बरोबर तुझ्या बायकोचा सुद्धा विचार करायला हवास. ती जबाबदारी आहे तुझी. माई सॉरी, माझी चूक झाली. ऍटलिस्ट तुला तरी इन्फॉर्म करायला हवं होतं मी. परत नाही होणार असं. मला नाही कळवलंस तरी चालेल, पण मनवाला कळवत जा. किती घाबरली होती ती. तुझा काही पत्ता लागत नव्हता म्हणून ती धडपडत होती. कालपासून उपाशी आहे ती. माई मी बघतो, तू काळजी नको करू. पुन्हा हे सांगायची वेळ आणू नको. हो माई, तुला सांगितलं ना, काळजी नको करूस, मी बघतो. ठीक आहे. बर जा, तू आराम कर. अजून राग नाही गेलाय? नाही, असं काही नाहीये.
मागे माझ्या डोळ्यात बघून बोला. मनवा, मला माहिती आहे माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झालाय आणि ऍक्च्युली मी तुमची माफी मागायला हवी, पण मी नाही करणार तसं. कारण मी तसं केलं तर तुम्हाला आवडणार नाही. मी खरंच नाही चिडले तुमच्यावर. मनवा, तुम्हाला असं वाटतं तुम्ही माझ्याशी खोटं बोलाल आणि मला कळणार पण नाही. मनवा, आता जर तुम्ही 2 घास खाल्ले नाहीत ना माझ्या हातून, तर मी समजेन तुम्ही मला माफ नाही केलंय. अहो, खरंच असं काही नाहीये. नाही आहे ना? मग चला जेवून घ्या. चल प्लीज. राजवीर, मी काय म्हणते, तुम्ही फ्रेश होऊन घ्या. आपण सगळे एकत्र खालीच जेवायला बसूया. मी जेवायला वाटते. मनवा, 2 दिवसापासून उपाशी आहात तुम्ही. मी नव्हतो म्हणून जेवणच सोडलं तुम्ही. त्यामुळे आता तुम्हाला माझ्याच हातून जेवावं लागेल. ऐका ना माझं, एकत्र जेवूया. नाही, तुम्हाला माझ्याच हातून खावं लागेल. आणि तुम्हाला जर खाली जाऊन सगळ्यांबरोबर जेवायचं असेल तर मला काहीच प्रॉब्लेम नाही, पण तिथे सुद्धा तुम्हाला मीच भरवणार. चालेल? राजवीर, परत एक काय? हाक मारा ना मला प्लीज. राजवीर, खूप छान वाटतं तुमच्या तोंडून राजवीर ऐकायला. कल्पना नाहीये तुम्हाला असं हसताना बघून किती छान वाटतंय मला. पुन्हा नाही होणार माझ्याकडून असं. मिस्टर पाठक, तुम्हाला माहिती आहे माझ्या कंपनीचं काम कसं आहे. मी नेहमी क्वालिटीला जास्त महत्व देतो. येस, मी तुम्हाला गॅरंटी देतो मी हे डील सक्सेसफुल करून दाखवेल. येस, बाय. दवे, आताच मिस्टर पाठकांशी बोललो मी. त्यांचं काम लवकर सुरू करा. टार्गेटच्या आधी काम संपवायचं आहे. हो, आणि पर्सनली लक्ष द्या. त्या बेस्ट आउटपुट पाहिजे. येस, ओके. राजवीर, कॉफी. येस, मी कॉफी घेतो. तुम्ही सुद्धा पटकन आवरून घ्या. का? कुठे बाहेर जायचंय? येस, आज तुम्हाला सुद्धा ऑफिसमध्ये यायचंय. म्हणजे मी जाईन आधी, पण तुमच्यासाठी गाडी पाठवेन. कशाला? म्हणजे मी कशाला येऊ ऑफिसला? म्हणून आजपासून आपली एक नवीन जर्नी सुरू होते. त्यामुळे ही वेळ आपल्यासाठी, स्पेशली तुमच्यासाठी खूप महत्वाची. आणि मला अशी वाया नाही घालवायची ही वेळ. आता तुम्ही मॉडेलिंग करणार आहात, सो लॉन्चिंग प्लॅन वगैरे साठी तुम्हाला यावं लागेल ऑफिसला. एक मिनिट, जस्ट अ मिनिट. हे काय आहे? मनवा, तुम्ही साडीत छान दिसताच, पण आजपासून तुम्ही साडी नाही, हे ड्रेसेस घालायचे. कारण या ड्रेसेस मध्ये तुम्ही जास्त सुंदर दिसाल. ट्रस्ट मी, खूप छान दिसाल तुम्ही. तर आता निघतो मी. तुम्ही आवरून घ्या. आवरून झालं की मला सांगा, मी गाडी पाठवतो. ओके ओके, बाय. बाय.
बोल. हॅलो मनू, अगं राजवीर आले का ग परत? मला खूप काळजी वाटते. सांग ना, ते आले का? सगळं ठीक आहे ना ग? मी आणि बाबा येऊ तिथे? ग हो आई, किती प्रश्न विचारशील. सांग ना ग, राजवीर आले का परत? मला खूप काळजी वाटते म्हणून फोन केला ग बाळा. नाही तू काळजी नको करूस. राजवीर आले काल घरी. नशीब माझं. पण कुठे होते ते? आणि काय ग, तुझ्यावर चिडून गेले होते का? मनू, बोल ना बाळा. सांग ना, तुझ्यावर चिडून गेले होते का बाळा? नाही अगं, ते ना जरा कामासाठी गेले होते. अच्छा, मग कळवलं का नाही त्यांनी? आणि फोन का म्हणून बंद ठेवला होता? त्यांनी फोन मुद्दाम नव्हता बंद ठेवला. त्याचं काय झालं, फोन खराब झाला त्यांचा आणि त्यामुळे कोणाशी कॉन्टॅक्ट नाही करता आला. मनू, खरं सांगतेस ना बाळा? हो आई, मी खोटं का बोलेन तुझ्याशी. ठीक आहे, बरं त्यांना सांग असं परत करू नका. खूप काळजी वाटते. हा, नाही करणार ते. काल ते मला सॉरी पण म्हणाले या सगळ्याबद्दल. चला, बरं झालं. आणि मनू, बाकी काय म्हणतेस? आई, ऍक्च्युली मला तुला काहीतरी सांगायचं आहे. बोल ना म्हणे, काय झालं? आई, मनू, आई ते म्हणजे मनू प्लीज सांग ना, काळजी करण्यासारखं काही आहे का ग? नाही, काही नाही. मनू प्लीज, तुला माझी शपथ आहे, सांग काय झालं ते. असं काय करतेस मनू? तू बोलणार होतीस ना काहीतरी? अगं नाही, खरंच काही नाही. मनू सांग ना ग, काय झालं? आई, मी म्हंटल ना, काही नाही. म्हणजे आई आहे मी तुझी, मला सगळं काही कळतं. मला सांग काय झालंय. अगं तुझी खूप आठवण येते, हेच सांगायचं होतं. मला सुद्धा तुझी खूप खूप आठवण येते. पण मला खरं सांग, तुझ्यात आणि राजवीर मध्ये सगळं काही नीट ना ग? सगळं ठीक आहे ना? हो, तू असं का विचारतेस? मला खरं काय ते सांग ना ग मन्या, प्लीज. आई, ऍक्च्युली मला माई हाक मारतायत, तर मी तुझ्याशी नंतर बोलते. मी तुला कॉल करते. हॅलो मनू, ऐक ना बाळा. बाय आई. कम इन. सर, मनवा मॅडम आले. मग पाठवा त्यांना. इथे विचारायला काय आलात तुम्ही? हो, लगेच पाठवतो. कम इन. गॉर्जियस. खूप छान दिसतंय मला. या प्लीज बसा. तुम्ही काय घेणार? चहा, कॉफी? नाही, काहीच नको. नक्की? हो, नक्की. हे बघा, तुमच्यासाठी डिझाईन बघत होतो मी, आणि यातल्या प्रत्येक कॉस्ट्युम मध्ये तुम्ही खूप सुंदर दिसाल म्हणवा. बघा ना तुम्ही प्लीज.
कॅम्पेनसाठी ऑलमोस्ट सगळी तयारी झाली. म्हणजे मार्केटिंग स्ट्रॅटेजीज काय असणार आहेत किंवा आपलं प्रोडक्ट लोकांपर्यंत कसं पोहोचवायचं याची सगळी तयारी झाली माझी. आता एकदा तुमचे होर्डिंग्स लागले ना, लोक 100% अट्रॅक्ट होतील आणि आपला बिझनेस खूप चांगला होईल. आणि अजून एक गोष्ट म्हणजे तुमच्यासाठी एक ज्वेलरी डिझायनर मी अपॉइंट केलाय. मी त्यांना एक कॉल करून आलो. ओके.